नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1083वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना हिंदीमध्ये अशी आहे. चाहे सबके सामने हो या केवल उस व्यक्ति के सामने हो या उसके वहाँ पर ना होते हुए भी कहीं और हो, जो भी अच्छा हो, जो भी अच्छा काम करता हो, उसकी प्रशंसा हो. दुसरं जे आहे ते मराठीमध्ये आहे. ब्रह्मसूत्रातला हा आहे 65वा भाग आणि त्यातलं पुढचं 13वं आणि एकूणातलं 516वं सूत्र. ज्ञान मिळालं की आपण कुणाशीही जोडले जात नाही आणि पापांशीही जोडले जात नाही, पुण्याशीही जोडले जात नाही. कशाशीच जोडलं न जाणं हेच तर ज्ञान असतं. भूतकाळातली पापही संपतात, ज्ञानाच्या अग्नीत जळून जातात, हृदयाची गाठ सुटते, शंका संपतात, कर्मांचे परिणाम देखील संपतात. म्हणजे कर्मांचे परिणाम संपत नाहीत, पण त्यांचा त्या माणसावर काही परिणाम होत नाही, कारण त्या माणसाने त्या कर्मांशी स्वतःला जोडून घेतलेलंच नसतं. आता प्रश्न येतो की काही पुण्य केलं असेल तर त्याचं काय होतं? आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 517वं सूत्र बघूया. पापांच्या प्रमाणेच पुण्यांशीही संबंध सुटतो. त्यांच्याशी जोडले गेलो तर तेही एक बंधनच बनतं आणि मग मुक्ती नाही मिळत. पाप पुण्य दोन्ही संपतात, कारण सगळीच कर्म संपतात, त्यांचे परिणामही संपतात. ज्ञानाने जुने जुने कर्मही त्यांच्या परिणामांसकट संपतात. सगळेच विरोधी शब्द संपतात. आता प्रश्न असा की सगळीच्या सगळी पापं आणि पुण्य संपतात का? ज्यांचे परिणाम अजून दिसायचे आहेत ते कर्मही संपतं का? आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 518वं सूत्र बघू. ज्यांचे परिणाम होऊन गेले नाहीत अशी पापं आणि पुण्य संपतात. पूर्वजन्मातली पण ती संपतात. ज्या घटनांचे परिणाम आधीच झालेले आहेत ते संपत नाहीत, मृत्यूच्या वेळी तीही संपतात. मग तो माणूस एक प्रकारे स्थितप्रज्ञ बनतो. मग अग्निहोत्राचं काय स्थान आहे? आता पुढचं 16वं आणि एकूणातलं 518वं सूत्र बघू. अग्निहोत्र देखील पाप आणि पुण्य जाळून टाकावं यासाठीच आहे. हेही खरं आहे की मुक्तीला काही सुरुवात नाही आणि शेवटही नाही. अग्निहोत्रासारखं कर्म करूनही ज्ञान प्राप्त होऊ शकतं. मुक्तीनंतरही अग्निहोत्र चालू ठेवलं तरी चालतं, पण त्याचा आता काही उद्देश नसतो, काही प्रयोजनच नसतं. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 519वं सूत्र बघू. जैमिनी आणि बादरायण असे दोघेही याच्याखेरीज आणखी काही पुण्यकर्मांबद्दल बोलतात. मित्र, नातेवाईक अशांच्या करता केलेली चांगली कर्म असतात. ती स्वार्थासाठी नसतात, पण आप्तांच्या चांगल्यासाठी असतात. पण त्यांचाही ज्ञानासाठी काही उपयोग नसतो, अशीही कर्म असतात. काही मिळवण्यासाठी काही कर्म केलं, अगदी मुक्ती मिळवण्यासाठीही, तरीही त्या कर्मांमध्ये माणूस अडकून बसतो. त्याने इतकंच होतं की शुद्धीकरणासाठी उपयोग होतो, म्हणून ध्यानाबरोबर त्या कर्मांचा उपयोग होतो. ध्यान नसेल तर नाही होत. म्हणून आता पुढचं 18वं आणि एकूणातलं 520वं सूत्र बघू. जेव्हा काहीही कर्म केलं जातं, जर फलाच्या इच्छेने केलं तर त्याने माणूस फलाशी जोडला जातो आणि मग ज्ञानापासून दूर जातो. कर्माशी जोडला राहिला तर ज्ञान मिळत नाही,
फक्त साठलेलं पाप कमी होत जातं. मग तो जास्त एकाग्रपणे ऐकू शकतो. मग तो जास्त एकाग्रपणे विचार करू शकतो. भक्तिभावनेने ध्यान करू शकतो आणि मग ज्ञानापर्यंत पोचतो. आता पुढचं 19वं आणि 521वं सूत्र बघू. हे क्षमतेबद्दल आहे. ज्ञानी माणूस देखील सगळे भोग भोगून झाल्यावरती मग ब्रह्मात मिसळून जातो. यासाठी शरीराचा मृत्यू व्हावा लागतो. मग सर्वार्थाने वाचेसकट ब्रह्मात मिसळून जातो. मन चालू असतं तेव्हाही मृत्यूच्या वेळी आधी वाचा बंद होते आणि म्हणतात की ती मनात मिसळून जाते. ती मुळात आधी मनातूनच तर आलेली असते. आता प्रश्न आहे की वाचा गेल्यावरती आणि मृत्यूच्या आधी आणखी विचार, पाप पुण्य जमा होत नाहीत का? याचं उत्तर असं आहे की नाही. कारण त्या सगळ्यांची मुळंच जाळून टाकलेली असतात. ती पुन्हा पुन्हा अंकुरित होत नाहीत.